मित्रांनो, आज आपण आहोत मोरया कार्स वाकड पुणे या ठिकाणी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि या ठिकाणी आपले शुभम भाऊ आहेत, त्यांनी घेतलेली आहे हुंडई ओरा गाडी। तर ते आपल्याला थोडासा त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल माहिती सांगतील। तर शुभम भाऊ, कसा एक्सपिरियन्स होता मोरया कार्स मध्ये? नमस्कार। मोरया कार्स मध्ये ही चौथी गाडी आहे। यांचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप छान वाटला आणि आम्ही मराठी कार न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करून त्यांची व्हिडिओ यूट्यूबला बघून आम्ही गाडी बघण्यासाठी आलो होतो व यांच्याकडे व्हरायटीज खूप प्रकारचे छान छान आहेत आणि यावर आम्ही आता ही बुक केलेली आहे। आमचा मित्र शशिकांत जाधव यांचा मला फोन आला काल की मला पुण्यामधून गाडी घ्यायची। तर त्यांना मी गायडन्स सांगितलं की मोरया कार्स इथे उत्तम गाड्या भेटतात। विलास शेठ देवकर यांना फोन केला तर यांना आम्ही बोललो आमचं बजेटनुसार आम्हाला गाडी बघायची आहे। तर त्यांनी आम्हाला गायडन्स केला की तुम्ही या, आम्ही दाखवतो गाडी तुम्हाला, या। ओरा ही गाडी बुक केली। तुमचे जे मित्र आहेत ते कुठून आलेत? आम्हाला मित्र शशिकांत जाधव हे धाराशिव या जिल्ह्यातनं या ठिकाणी आलेले आहेत। गाडी तुम्ही टेस्ट राईड वगैरे घेतली? गाडी खूप छान आहे। शोरूम मधून तुम्हाला सगळं सहकार्य नंबर, गाडीला काहीच फॉल्ट नाही, काही ऍक्सिडेंट नाही, डील खूप छान आहे आणि आलेले गिराईक परत पाठवत नाही, मेन गोष्ट आहे। चालते चालते, चला। तर मित्रांनो, तुम्ही देखील मोरया कार्स मधून अशाच पद्धतीने चांगली डील घेऊ शकता। आता व्हिडिओच्या पुढे भरपूर अशा गाड्या मी तुम्हाला दाखवणार आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज पुन्हा एकदा नवीन स्टॉक घेऊन आलेलो आपण आणि व्हिडिओच्या आधी तुम्ही जे आपले कस्टमर आहेत ज्यांनी धाराशिवला गाडी घेतलेली आहे त्यांचा देखील इंटरव्ह्यू नक्कीच पाहिलेला आहे। तर दत्ता सर, स्वागत आहे। आजच्या स्टॉक मध्ये काय स्पेशल? नमस्कार मित्रांनो, मोरया कार मध्ये आपले स्वागत आहे। स्टॉक मध्ये भरपूर गाड्या घेतल्या आपण, स्कॉर्पिओ, एर्टिगा, ब्रिझा, छोट्यामध्ये पण घेतल्यात, तुम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। आणि या सोडून आपल्याकडे अजूनही गाड्यांचा जवळपास 100 ते 150 गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि एखादी गाडी नसेल किंवा काही तर ते आपण अवेलेबलही करून देऊ शकतो। ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे। शेतकरी, जॉब करणारे, बिझनेस करणारे सगळ्यांसाठी आपल्याकडे ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे। फक्त तुमचं सिबिल 700+ पाहिजे आणि 2013च्या पुढच्या गाडीवरती आपण लोन अवेलेबल करून देऊ। ओके, कारण की सिबिल स्कोर महत्त्वाचं असतं लोन होण्यासाठी, त्यामुळे तुम्ही नक्कीच स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करून इन्क्वायरी करू शकता। त्यामुळे भरपूर स्टॉक आहे, जवळपास 100 ते 150 गाड्यांचा इथे स्टॉक आहे। आता आपण लिमिटेड गाड्या घेतलेल्या, जवळपास 25 गाड्या घेतलेल्या आपण। दर आठवड्याला तुम्हाला अपडेट आपण नक्कीच देत जाऊ की यांच्याकडे कुठला स्टॉक आहे। आज आपण मिक्स गाड्या घेणार आहोत, लो बजेट देखील आहे, हाय बजेट देखील आहे। स्कॉर्पिओ मेन आणलेली आहे आपण, महिंद्राची थार देखील आहे, आर्टिगा देखील आहे। त्यामुळे व्हिडिओ पटकन लाईक करून टाका आणि शेअर देखील करा। तर सर, पहिली गाडी आपल्याकडे स्कॉर्पिओ आहे S11 टॉप एंड वेरियंटमध्ये 2020ची नोव्हेंबरमधली गाडी चालली फक्त 47,000 किलोमीटर, सिंगल ओनर, पूर्ण ओरिजिनल गाडी आहे, चॉईस नंबर आहे। गाडीची प्राईस आपण 16,90,000 रुपये कोट केलेली, प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार। वेल मेंटेनमध्ये गाडी आहे, गाडीवरती सर्वसाधारण आपण एक 12-13 लाख रुपये लोन करून देऊ, 13-14पर्यंत, जेवढं डिपेंड तुमच्या पेपरवरती आहे, पण एक साधारण 13 लाखापर्यंत तुम्हाला लोन गाडीवरती होऊन जाईल। ओके, तर ही गाडी जर पाहिली आता सध्या मार्केटमध्ये या गाडीची किंमत जर पाहिली तर ऑलमोस्ट 20 ते 21 लाख रुपये जाते, जी स्कॉर्पिओ क्लासिक नावाने विकली जाते। तर ही गाडी इथे 2020ची आहे, ऑलमोस्ट 2020 एंडची आहे। पुढची गाडी माझ्याकडे क्रेटा आहे, 2018ची गाडी, सिंगल ओनर, गाडी चालली फक्त 66,000 किलोमीटर, 1.6 पेट्रोलमध्ये गाडी, E+ मॉडेल आहे। गाडीला मॅकविल वगैरे एक्स्ट्रा ॲक्सेसरीज भरपूर झालेले आहेत आणि पूर्ण क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे। या गाडीची प्राईस आपण 8,50,000 रुपये कोट केलेली, प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे। गाडीवरती साधारण 6.5 लाख रुपये आपण लोन अवेलेबल करून देऊ। ओके, तर क्रेटा जर पाहिली व्हाईट कलरमध्ये आहे। पुढची गाडी आपली BMW आहे X3, 2013ची गाडी, सेकंड ओनर, गाडी 1 लाख किलोमीटर चाललेली, डिझेलमध्ये। या गाडीची प्राईस आपण फक्त 9,99,000 रुपये कोट केलेली, प्राईजमध्ये आपण मानसन्मान करून देऊ। पण सर, आता ही 2013ची, समजा याच्यावरती लोन करायचं ठरलं करून देऊ आपण। किती वर्षासाठी होईल? या गाडीवरती आपण 3 वर्षासाठी लोन अवेलेबल करून देऊ। आणि किती अंदाजे व्हॅल्युएशन मध्ये होईल? 7 लाख रुपये लोन अवेलेबल करून देऊ या गाडीवर। क्या बात आहे। सो लोन सुद्धा या गाडीवरती होऊन जाईल। स्क्रीनवरती नंबर आहे, प्रीमियम सेगमेंटची गाडी आहे। पुढची गाडी माझ्याकडे थार आहे, 2021ची गाडी, सिंगल ओनर, गाडी 79,000 किलोमीटर चाललेली, VIP नंबरमध्ये गाडी, डिझेल, ऑटो 4x4 मध्ये गाडी, ब्लॅक कलर। या गाडीची प्राईस आपण 15,75,000 रुपये कोट केलेली, प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे। ओके, 15,75,000 लोन, एक 12-13 लाख रुपये, 12-13 लाख रुपये होऊन जाईल ओके। सो थार जर तुम्हाला घ्यायची असेल, आता सध्या थारची किंमत जर पाहिली ऑलमोस्ट 21 लाखाच्या आसपास या गाडीची किंमत जाते। हार्ड टॉपमध्ये ही व्हेरियंट आहे, 4x4 ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये। सो ह्या किमतीमध्ये सुद्धा आपला रेफरन्स सांगा, किमतीमध्ये मान सन्मान होऊन जाईल।
सो तुम्ही एक 5 ते 6 लाख रुपये सेव्ह देखील करू शकता. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे i20 ॲक्टिव्ह आहे. 2016ची गाडी सेकंड ओनरमध्ये. गाडी 66,000 किलोमीटर चाललेली. प्युअर पेट्रोलमध्ये गाडी. टॉप एंड वेरियंट आहे. कीलेस एंट्री, बटन स्टार्टमध्ये टॉप मॉडेल ॲक्टिव्ह. या गाडीची प्राईस आपण 5,95,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. गाडीवरती साधारण 4.5 ते 5 लाख रुपये आपण लोन करून देऊ. ओके. i20 ॲक्टिव्ह आहे. कंडिशन पाहू शकता, एकदम अनटच गाडी आहे. पुढची गाडी सर आपली. पुढची गाडी आपल्याकडे स्कॉर्पिओ आहे. 2012 डिसेंबरची गाडी. सिंगल ओनरमध्ये गाडी, चॉईस नंबरमध्ये. गाडी साधारणतः 1 लाख किलोमीटर चाललेली आहे. VLX वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 5,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. VLX म्हणजे ही एमॉक डिझेल इंजिन आहे. येस. गाडी जर पाहिली, गाडी देखील मेंटेन आहे व्हाईट कलरमध्ये आणि फ्रंट फेसिंग तुम्हाला जो थर्ड रो आहे हा या गाडीमध्ये मिळून जातो, जो की लॉंग जर्नीसाठी तुम्ही जर विचार करत असाल तर कम्फर्टेबल या गाडीमध्ये तुम्ही मागच्या साईडला 2 ॲडल्ट देखील बसू शकता. पुढची गाडी सर आपली. पुढची गाडी माझ्याकडे अर्टिगा आहे. 2021ची गाडी. सिंगल ओनरमध्ये गाडी आहे. कंपनी फिटेड पेट्रोल विथ CNG गाडी. VXI वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 11,35,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. पुढची गाडी सर आपली. पुढची गाडी माझ्याकडे नेक्सॉन आहे. EV. 2021ची नोव्हेंबरमधली गाडी. सिंगल ओनर. गाडी चालली 43,000 किलोमीटर. XZ+ मॉडेल आहे. गाडीची प्राईस आपण 9,99,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. या गाडीची सर्वसाधारणतः एक तुम्हाला 220-230ची रेंज मिळून जाईल. ओके. आणि वेल मेंटेनमध्ये गाडी. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून गाडीची कंडिशन पाहून घ्या. गाडीवरती आपण लोन देखील करून देऊ. 1 लाखापर्यंत लोन आपण करून देऊ. ओके. आणि ही अंडर वॉरंटी असणार आहे कंपनीची. पुढची गाडी सर आपली. पुढची गाडी माझ्याकडे ब्रिझा आहे. 2020ची गाडी आहे. सेकंड ओनरमध्ये गाडी. 41,000 किलोमीटर चाललेली. पेट्रोलमध्ये गाडी. ZXi+ वेरियंट आहे. टॉप एंड वेरियंटमध्ये. गाडीची प्राईस आपण 8,80,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएशन करून देऊ. ओके. ही पेट्रोल इंजिनमध्ये असणार आहे. ZXi+, जी की कंडिशन पाहू शकता. LEDजमध्ये तुम्हाला जे हेडलॅम्प आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत. गाडी देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहे सेकंड ओनरमध्ये. पुढची गाडी सर आपली. पुढची गाडी माझ्याकडे फॉर्च्युनर आहे. 2017ची गाडी. सिंगल ओनर. गाडी चालली फक्त 1,60,000 किलोमीटर. डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी. E4 मॉडेल आहे. गाडीची प्राईस आपण 29,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. 2017चं वेरियंट. येस. याच्यावरती लोन किती होऊन नंबरमध्ये गाडी. लोन किती होऊन जाईल एक अंदाज? या गाडीवरती आपण लोन करून देऊ. 18 लाखापर्यंत लोन करून देऊ गाडीवर. लोन फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला या गाडीवरती मिळून जाईल. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे वेरना आहे. 2018ची गाडी. सिंगल ओनर. 83,000 किलोमीटर चाललेली. डिझेल ऑटो SX वेरियंट आहे. गाडीचा नंबर चॉईस आहे. गाडीची प्राईस आपण 10,95,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून घेऊ. गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या. एकदम वेल मेंटेनमध्ये गाडी आहे. व्हिडिओच्या माध्यमातून गाडी पाहून घ्या व्हाईट कलरमध्ये. आणि गाडीची प्राईस 10,95 कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल होऊन जाईल. ओके. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे. 2010ची. पेट्रोलमध्ये गाडी. गाडी सेकंड ओनरमध्ये. VXI वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 2,70,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार. ओके. पुढची गाडी. पुढची गाडी माझ्याकडे नॅनो आहे. 2015ची गाडी. सेकंड ओनर. गाडी चालली फक्त 12,000 किलोमीटर. पेट्रोलमध्ये ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये गाडी. या गाडीची प्राईस आपण 2,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून घेऊ. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या. एकदम वेल मेंटेनमध्ये गाडी आहे. गाडी चालली फक्त 12,000 किलोमीटर. ओके. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे डस्टर आहे. 2013ची गाडी. सेकंड ओनरमध्ये. डिझेलमध्ये गाडी. RXZ वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 4,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. ओके. RXZ म्हणजे हे 110 जे PS डिझेल इंजिन आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार. रिअर AC सुद्धा आहे. पुढची गाडी सर आपली. पुढची गाडी माझ्याकडे i20 आहे. 2011ची गाडी. सिंगल ओनरमध्ये गाडी आहे. गाडी साधारणतः 1 लाख किलोमीटर चाललेली. डिझेलमध्ये आस्टा वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 3,30,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे. 2010ची सिंगल ओनर गाडी. डिझेलमध्ये. VDI वेरियंट आहे. गाडीची प्राईस फक्त 2,99,000 रुपये कोट केलेली. व्हाईट कलरमध्ये गाडी. सिंगल ओनरमध्ये. इन्शुरन्स वगैरे व्हॅलिड आहे. गाडीची कंडिशन चांगली आहे. ही गाडी मिळणार आहे फक्त 2,99,000. ओके. चालेल. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे बीट आहे. 2011ची गाडी. सेकंड ओनरमध्ये. पेट्रोल विथ CNGमध्ये गाडी. गाडी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त 99,000मध्ये. क्या बात आहे. 99,000. 99,000मध्ये. पेट्रोल प्लस CNG बीट घेऊन जायची आणि तो सुद्धा MH14 पासिंगमध्ये. येस. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे सेलेरिओ आहे. 2017ची गाडी. सिंगल ओनरमध्ये. पेट्रोल विथ CNGमध्ये गाडी. गाडी चालली फक्त 45,000 किलोमीटर. कंपनी फिटेड CNG VXI वेरियंट.
गाडीची प्राईस आपण 4,50,000 रुपये कोट केलेली, प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके चालेल. पुढची गाडी. पुढची गाडी माझ्याकडे वेंटो आहे, 2013ची गाडी, सिंगल ओनरमध्ये. गाडी चालली 80,000 किलोमीटर. डिझेल हायलाईन वेरियंट आहे, ब्लॅक कलरमध्ये गाडी आहे. ही गाडी मिळणार आहे मित्रांनो फक्त 3,20,000 मध्ये. ओके. शेवटची गाडी आपली. शेवटची गाडी आपली पोलो आहे, 2014ची गाडी, सेकंड ओनर. गाडी चालली 70,000 किलोमीटर. डिझेलमध्ये गाडी, हायलाईन वेरियंट. गाडीची प्राईस फक्त 4,20,000 रुपये. 4,20,000. पोलो डिझेल इंजिनमध्ये, ग्रे कलरमध्ये. कंडिशन तुम्ही पाहू शकता. गाडीची जी ओव्हरऑल कंडिशन आहे, म्हणजे मोरया कार्समध्ये कुठलीही गाडी तुम्ही पाहिली तर गाडीच्या कंडिशन नक्की चांगल्या असतात. इथे टेस्ट राईड देखील, ज्यावेळेस तुम्हाला गाडी कुठली पसंत पडते तुम्ही टेस्ट राईड देखील घेऊ शकता. बाकी डॉक्युमेंट वगैरे देखील इथे असतात, ते देखील एकदा चेक करून तुम्ही नक्कीच घ्या. त्यानंतर तुम्ही गाडीचा जो व्यवहार आहे तो करू शकता. बाकी जर 2 शब्द मी सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो, आपल्याकडं गाड्यांचे रेट थोडे तुम्हाला हाय वाटतील किंवा काय, पण आपल्याकडे गाड्यांच्या कंडिशन ज्या आहेत ते एकदम वेल मेंटेनमध्ये गाड्या आहेत आणि सर्व गाड्या MH12-14 पासिंगमध्ये मिळतील. लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपल्याकडं. तुम्ही या गाडी चेक करा, गाडीची टेस्ट राईड घ्या, गाडीचे पेपर्स चेक करा आणि हे सर्व गोष्टी चेक करून मेकॅनिकली तुम्ही चेक करून मोरया कारमध्ये डील करू शकता. बरं. चालेल. तर मित्रांनो, हा काय स्टॉक होता मोरया कार्स वाकड पुणे या ठिकाणी. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असं नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.